मागील अध्यायामध्ये 1 ते 29 श्लोकाबद्दल पाहिलं होतं. मागचा अध्याय होता म्हणजे आता चालू जो अध्याय आहे तो आहे मोक्ष संन्यास योग. या मोक्ष संन्यास योगाबद्दल आपण पाहिलं होतं. यामध्ये 1 श्लोकापासून ते 29 श्लोकापर्यंत आपण याचं विश्लेषण पाहिलं होतं. आता इथून पुढे आपण पुढच्या श्लोकांचं विश्लेषण पाहूया. मागील विश्लेषण असं होतं की अर्जुनाने भगवंताला विचारलं होतं की त्याग आणि संन्यासाचं महत्त्व मला स्पष्ट करून द्या. तेव्हा भगवंत म्हणतात, काही बुद्धिजन, काही संन्यासीजन असं म्हणतात की कर्माच्या त्यागालाच खरा त्याग म्हटलं जातं, आणि काही बुद्धिजन म्हणतात की फळाचा त्याग केला जातो, फळाचा तो त्यागाला काय म्हणतात, निश्चित त्याग असं म्हणतात. दोघांचे वेगवेगळी मतं आहेत असं भगवंत तिथे सांगतात आहे. पण माझ्या मते खरं तर फळाचा त्याग करणं हा सर्वात मोठा त्याग आहे असं भगवंत तिथे सांगतात आहे. दान, तप, यज्ञ याचे प्रकार 3 सांगितले. 3 प्रकारे कसं दान केलं जातं, कसं तप केलं जातं, कसं यज्ञ केलं जातं. भगवंत पुढे म्हणतात की नियत कर्माचा कधीही त्याग करू नये. आपण जो त्याग करतो तो नियत कर्माचा कधीच करू. नियत कर्म आपल्याला केलंच पाहिजे. स्वे स्वे कर्मण्याभिरतः संसिद्धी लभते नरः. तरच तुम्हाला सिद्धी प्राप्त होऊ शकते. तुमचं नियत कर्म सोडून दिलं तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा सिद्धी प्राप्त होणार नाही. जो मनुष्य कर्मांना कष्टप्रद समजून किंवा शरीराला क्लेश भेटतील आणि कंटाळा आलाय खूप, यामुळे जो कर्म सोडत असेल तर तो प्रगतीच्या उन्नतीच्या दिशेने जाऊ शकत नाही. ज्यावेळी मनुष्य नियत कर्म करायला हवे म्हणून करतो, त्यावेळेस भौतिक जगाची आणि फलाची आसक्ती सोडून त्यावेळी त्याला त्याग हा सात्विक समजला जातो. सात्विक त्याग काय आहे, राजसिक त्याग काय आहे आणि तामसिक त्यागाबद्दल भगवंतांनी पुढे सांगितले. ज्ञान कसं प्राप्त करतो, ते सात्विक ज्ञान आहे का राजसिक ज्ञान आहे, तामसिक ज्ञान आहे, याबद्दल आपण पाहिलं होतं. परत भगवंत सांगते की 5 कारणं अशी आहेत, ते 5 कारणामुळं आपण परमात्म्याची प्राप्ती करू शकतो. पण परमात्मा हा 5व्या स्थानी आहे, तर त्याआधी 4 कामं आपण केलीच पाहिजे. अधिष्ठानं च तथा कर्तां करणं च पृथक् वेदं विविधाचं पृथक् चेष्टां दैवं चैवत्र पंचमं. दैव हे 5व्या स्थानी आपण पाहिलं होतं. मागील भागामध्ये आपण पाहिलं होतं की दैव हे 5व्या स्थानामध्ये आहे. तर हे दैव आपल्याला जर प्राप्त करायचं असेल तर आपल्याला पहिल्यांदा करण म्हणजे काय, करणंचम पृथक वेदात एका अधिष्ठानाची प्राप्ती करावी लागेल. त्या अधिष्ठानाला चालवायचं कसं, त्याचे विविध नियोजन कसं करायचं, याबद्दल आपल्याला निश्चितपणे पाहिलं पाहिजे. आणि त्यानंतर 5व्या स्थानी आपल्याला दैव भेटतं. अशा प्रकारे भगवंतांनी विश्लेषण केलेलं आहे अर्जुनाला. आपण 1 ते 29 श्लोक पाहिले. त्यामध्ये आता पुढं पाहणार आहोत 30 ते पुढील काही श्लोक. भगवंतांनी मागच्या श्लोकामध्ये सांगितलं होतं की हे धनंजया, प्रकृतीच्या 3 गुणानुसार होणारे बुद्धी आणि निश्चय यांचे निरनिराळ्या प्रकारचे भेद आता मी तुला तपशीलवार सांगतो, ते ऐक. ओम अज्ञानं तिमिरान्धस्यं ज्ञानाञ्जनं शलाकयां चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः. ओम चैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपं कदा मह्यं ददातिं स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरुं श्रीयुतपदकमलं श्रीगुरुवैष्णवाश्रमं श्रीरूपं सागरजातं सहगणरघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधां कृष्णपादां सहगणललिता श्रीविशाखाविताश्चं. नमो विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामीति नामिने. नमस्ते सारस्वती देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाशातदेशतारिणे. हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगत्पते गोपेश गोपिताकांतं राधाकांतं नमस्तुते. तप्तकांचन गौरांगी राधे वृंदेवनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. वाञ्छां कल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्यैव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. श्रीकृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद अद्वैताचार्य गदाधर श्रीवासदि गौरभक्तवृंद. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे,
हरे राम 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 हरे हरे. तर भगवंतांनी इथे सांगितले की 3 गुणांनुसार होणारे बुद्धी आणि निश्चय यांचे निरनिराळे प्रकारचे भेद मी तुला तपशीलवार सांगतो. तर भगवंत म्हणतात इथे प्रवृत्तीच निवृत्तीच कार्यकार्ये भयाभये बंधमोक्षच वेत्ती बुद्धी सा पार्थाम सात्वकी. ज्या बुद्धीद्वारे मनुष्य प्रवृत्ती आणि निवृत्ती, कार्य आणि अकार्य, भय आणि निर्भय, बंधन आणि मोक्ष यांना जाणतो ती सात्विक बुद्धी होय. आता बुद्धीचे प्रकार सांगितले. भय, निर्भय, बंधन, मोक्ष अशा प्रकारे. परत प्रवृत्ती, निवृत्ती, कार्य आणि अकार्य. प्रवृत्ती आणि निवृत्ती असे 2 प्रकार आहेत बघा. प्रवृत्ती म्हणजे काय? भौतिक जगामध्ये राहणं ही प्रवृत्ती. आणि निवृत्ती म्हणजे काय? मोक्ष मिळवणं थोडक्यात. प्रवृत्तीमध्ये आपण काय करतो? भौतिक जगामध्ये जगतो, भौतिक कार्य करत असतो आणि त्या भौतिक कार्यामध्ये आणि म्हणजे मायामध्ये लिप्त असतो भौतिक कार्य करता करता. आता त्या मायामधून आपल्याला सुटका हवी असेल तर आपल्याला निवृत्तीही घेतलीच पाहिजे. प्रवृत्ती आणि निवृत्ती हे भगवंताच्या 2 बाजू आहेत. प्रवृत्ती म्हणजे भौतिक प्रकृती आणि निवृत्ती म्हणजे आध्यात्मिक प्रकृती. भगवंताचे जे आध्यात्मिक जग आहे याला निवृत्ती असं म्हणतात. तर प्रत्येक मनुष्याने ही निवृत्ती घेतलीच पाहिजे. भेद सांगतात ते भगवंत तिथं. प्रवृत्ती 2 असे भेद आहेत. काही प्रवृत्ती असते, निवृत्ती असते. कार्य अकार्य, कार्य करणं आणि कार्य नाही करणं, कोणतंच काम न करणं. अकार्यक्षम असतात मनुष्य काय आणि काही कार्यक्षम असतात. निर्भय, भय निर्भय, एखाद्याला भय असतं, एखाद्याला निर्भय असतं, तो कोणत्याच गोष्टीला घाबरत नाही. हे बुद्धीचे 2 प्रकार भगवंताने सांगितले. परत काय? बंधन आणि मोक्ष. मायामध्ये तो बांधला गेलेला असतो त्रिगुणांच्या दोऱ्यांनी. तर त्या दोऱ्यामधून सुटका काही जण घेतात आणि काही जण घेत नाही. आणि त्यालाच म्हणतात. आपण जर निवृत्ती प्रकृतीचा स्वीकार केला तर आपल्याला निश्चित मोक्ष प्राप्त होतो. आणि प्रवृत्तीचा केला तर आपण निश्चित बंधनामध्ये अडकतो. हे पार्थ, जी बुद्धी धर्म आणि अधर्म, कार्य आणि अकार्य यांच्यामधील भेद जाणू शकत नाही ती राजसिक बुद्धी आहे. बघा, जी बुद्धी म्हणजे आपण जी बुद्धी धर्म आणि अधर्म यातला फरक जाणू शकत नाही. परत कार्य आणि अकार्य, काय करायचं आणि काही करायचं नाही याच्याबद्दल जाणत नाही. तसेच या दोघांमधील जो भेद जाणत नाही तो काय? ती बुद्धी काय? राजसिक बुद्धी आहे. भ्रम आणि अंधकाराच्या प्रभावामुळे जी बुद्धी धर्माला अधर्म व अधर्माला धर्म समजते आणि सदैव विपरीत मार्गाने कार्य करते ती बुद्धी म्हणजे तामसिक बुद्धी होय. तामसिक बुद्धी इथे सांगितले भ्रम आणि अंधकाराच्या प्रभावामुळे. मनुष्याचे दोष आहेत बघा. भ्रम आणि अंधकारामध्ये जाणे, अज्ञानाच्या अंधकारामध्ये राहणे, भ्रमात राहणे, चुका करणे आणि फसवणे असे मनुष्याचे 4 दोष आहेत. आणि हे प्रत्येक मनुष्यामध्ये असतात. आणि अशा मनुष्यामध्ये जास्तीत जास्त जो अज्ञानामध्ये राहतो आणि भ्रमामध्ये राहतो, म्हणजे काय? भ्रमामध्ये काय? मायेच्या कचाट्यात सापडलेला असतो असा जो मनुष्य आहे. आणि त्याची जी बुद्धी असते ती काय समजते? धर्माला अधर्म आणि अधर्माला धर्म. अशी जे लोक असतात स्वतःला मनाला वाटेल असंच गोष्टी करायच्या, मनाला वाटेल त्याच गोष्टी करायच्या, धर्माच्या विरुद्ध करायच्या. तर अशा धर्माच्या विरुद्ध केलेल्या गोष्टी आहेत त्या गोष्टी म्हणजे काय? पूर्णपणे अधर्म आहे. आणि अशी बुद्धी ही तामसिक बुद्धी आहे. जो निश्चय अचल आहे, जो योग अभ्यासाद्वारे खंबीरपणे धारण केलेला आहे आणि अशा रीतीने जो मन, प्राण आणि इंद्रियांच्या क्रियांना संयमित करतो तो निश्चय म्हणजे सात्विक निश्चय होय. आता भगवंत इथे निश्चयाबद्दल सांगतात. ते निश्चय अचल आहे, योग अभ्यासाद्वारे खंबीरपणे धारण केलेला आहे आणि अशा रीतीने जो मन, प्राण आणि इंद्रियांच्या क्रियांना संयमित करतो तो म्हणजे सात्विक निश्चय होय. धैर्याने, खंबीरपणे जो निश्चय अचल आहे, खंबीर आहे आणि ज्यामुळे मन आणि प्राण इंद्रियाच्या क्रियांना काय करतो? इंद्रियाच्या क्रियांना तो संयमित करतो, अशा निश्चयाला सात्विक निश्चय असं म्हटलं आहे. परंतु हे अर्जुन, ज्या निर्धाराने मनुष्य धर्म, अर्थ, काम
यांच्या फळांना आसक्त असतो तो निश्चय राजसिक होय. म्हणजे थोडक्यात सांगितलं भगवंत, धर्म अर्थ काम मोक्ष या ज्या पुरुषार्थाचे जे फळं मिळतात त्या फळाबद्दल तो आसक्त असतो, तर त्या आसक्तीला इथे राजसिक निश्चय सांगितलं आहे. भगवंत तर निश्चय कसा असावा मनुष्याचा, निश्चयावरनं पण ठरू शकतो की तो किती तामसिक आहे, किती राजसिक आहे, किती सात्विक आहे आणि किती मूर्ख आहे. निश्चयावरनं माणसाचा स्वभाव ओळखू शकतो आपण, त्याचा निश्चय कसा आहे पहिले आणि त्याची बुद्धी कशी चालते, त्याचे विचार काय आहेत, त्याची बोलण्याची पद्धत काय आहे, त्याची वागण्याची पद्धत काय आहे, त्याच्यावरनं आपण ठरवू शकतो की हा माणूस किती सात्विक आहे, याचा स्वभाव कसा आहे, हा माणसामध्ये आहे का जनावरांमध्ये राहतो, प्राण्यांमध्ये राहतो, हा आपण विचार करू शकतो. छोट्या छोट्या गोष्टीचं विश्लेषण भगवंतांनी गीतेमध्ये केलं आहे. छोट्या छोट्या जे आपल्या मनामध्ये ध्यानामध्ये आणि आपण विचार पण नाही करू शकत अशा गोष्टींचं पण विश्लेषण भगवंतांनी इथे केलेलं आहे. मनुष्याला कसं ओळखावं, त्याचा स्वभाव कसा ओळखा. आपण दैवासुरी योग पाहिला, त्यामध्ये दैवी गुण कोणाचे असतात, आसुरी गुण कोणाचे असतात, याचं विश्लेषण पूर्णपणे त्या अध्यायामध्ये भगवंतांनी केलेलं आहे. काय खावं काय न खावं हे सुद्धा भगवंतांनी सांगितलं आहे. तुमच्या खाण्यावर किती बंधन असावं, कोणते पदार्थ खाल्ले पाहिजेत, कोणते पदार्थ नाही खाल्ले पाहिजेत, याचं सर्व विश्लेषण भगवंतांनी भगवद्गीतेत दिलेलं आहे. असं कोणतीच गोष्ट सोडली नाही भगवंतांनी, ती तुम्हाला या गीतेमध्ये मिळणार नाही. जी धृती स्वप्न भय शोक विषाद आणि मोहाच्या पलीकडे जाऊ शकत नाही ती दुर्बुद्धीपूर्ण धृती म्हणजे तामसी धृती होय. तर भगवंत इथं धृती सांगतात आहे. धृती स्वप्न भय शोक विषाद आणि मोहाच्या पलीकडे जाऊन शकत नाही. स्वप्न भय शोक विषाद, तर अशा प्रकारे मनुष्य या भ्रमाच्या पलीकडे जाऊ शकत नाही. स्वप्नामध्येच अडकलेला असतो, भयामध्येच अडकला, विषादामध्येच अडकलेला असतो, मोहाच्या पलीकडे तो जात नाही. अशी दुर्बुद्धीपूर्ण धृती म्हणजे तामसी धृती होय. तामसी धृती येते. पुढे म्हणतात आहे, बद्ध जीव ज्या 3 प्रकारच्या सुखाचा उपयोग घेतो आणि ज्यामुळे त्याच्या दुःखाचा अंत होतो ते 3 प्रकारची सुख आता माझ्याकडून आहे. आता सुखाचे प्रकार भगवंत इथं सांगत आहे. सात्विक सुख असं, राजसिक सुख असं, तामसिक सुख असं. सुखाचे पण प्रकार आहेत. काही जणांना असा परमानंद होतो, एखाद्याला त्रास देऊन, एखाद्याला दुखवून, एखाद्याची खोडी काढून जो त्रास दिला तो त्रासामध्ये जो आनंद भेटतो त्याला ते सुख असतं. एखाद्याला छळणं, एखाद्यावर अन्याय करणं. काही तामसिक लोक एखाद्या जीवाला पूर्णपणे मारून टाकणं याच्यामध्येच आनंद येतो. मुंगीला ठेचून मारणं, कुत्र्याला दगड मारणं, आणि अशा प्रकारे अनेक प्राण्यांना त्रास देऊन किंवा त्यांना जिवे मारल्यानंतर जो आनंद होतो ना, त्यांना सगळ्यात मोठं परमसुख प्राप्त होतं. वेगवेगळ्या प्रकारचे सुख असतात मनुष्याचे. जे आरंभी विषासमान प्रतीत होते परंतु शेवटी अमृत तुल्य असते आणि जे मनुष्याच्या ठिकाणी स्वरूप साक्षात्काराची जागृती करते त्या सुखाला सात्विक सुख म्हटले जाते. विषासमान प्रतीत होते, जे आरंभी विषासमान प्रतीत होते परंतु शेवटी अमृत तुल्य असते आणि जे मनुष्याच्या ठिकाणी स्वरूप साक्षात्काराची जागृती करते त्या सुखाला सात्विक सुख म्हटले आहे. म्हणजे आपल्याला पहिल्यांदा ज्या गोष्टी भगवंताचं भक्ती विषासमान वाटते. काही लोकांना भगवंताची भक्ती करण्यासाठी म्हटलं की त्यांना असं वाटतं की आपण बॉर्डरला जाऊन लढाईच करावी, एवढं अवघड वाटतं त्यांना. आणि हळूहळू काय होतं, त्याच्यामध्ये गोडे निर्माण होते आणि आपण काय करतो, पूर्णपणे त्याच्यामध्ये उतरलो. मग ते सर्व जे अनुभूती आहे ती सगळी अमृततुल्य वाटायला लागते आपल्याला. तसं भौतिक जगामध्ये ज्या आरंभी गोष्टी वाईट असतात अशा वाटतात आपल्याला, त्यानंतर चांगल्या वाटायला लागतात. विवाहाच्या आधी मनुष्य विष आहे, नरककुंड आहे, अंधकूप आहे असं म्हणून काय करतो, उडी मारायला नकार देतो. आणि शेवटी काय होतं, त्याच्या गळ्यामध्ये कोणतरी पडतं आणि पडल्यानंतर काय होतं, अमृततुल्य अनुभव त्याला जाणतो विवाह झाल्यानंतर. आणि हळूहळू त्याची परत बदल होते. तेच अमृततुल्य जो पेला आहे तोच विषासमान वाटायला चालू होतो. या सुखाला सात्विक सुख असं म्हटले आहे.
इंद्रियाच्या विषयाशी संयोग झाल्याने प्राप्त होणारे सुख. आता इंद्रियाच्या बाबतीत इंद्रियाला जर समाधान वाटलं की इंद्रिय जे आहेत त्याचं पूर्ण त्याची आपल्याला सुख भेटलं चांगलं इंद्रियाचं, आपल्याला मनाला वाटेल, शरीराला वाटेल आणि मन तृप्त होईल, इच्छा तृप्त होईल, असं जे सुख आहे इंद्रियाच्या विषयाशी संयोग असलेलं हे सुख आहे. परत जे प्रारंभी अमृतासारखे भासते. उलट्यावर का, इथे प्रारंभी विषासमान वाटतं आणि इथे प्रारंभी कसं वाटतं, आनंददायक वाटतं. तसं विवाहाचं प्रारंभी उतावळा असतो लग्नासाठी. काय का भौतिक जगामध्ये मनुष्य कसा उतावळा असतो आणि आध्यात्मिक जगामध्ये मनुष्य प्रारंभी त्याला विषय सुख जे असतं, विषय सुख हे काय होतं, विषासमानच वाटतं आणि विषय सुख पुढेही त्याला विषासमान वाटतं. पण एक अशी गोष्ट आहे अध्यात्मातील, भगवंताची गोडी लागणं, भगवंताच्या भक्तीची गोडी लागणं हे प्रारंभी आपल्याला विषासमान वाटतं. पण नंतर हळूहळू आपल्याला ती भक्ती अमृततुल्य वाटायला चालू होते. पण भौतिक जगामध्ये तसं नसतं. प्रवृत्ती आणि निवृत्ती पाहिलं आपण. प्रवृत्तीमध्ये तसं नसतं. प्रवृत्तीमध्ये काय, प्रारंभी आपल्याला सगळं सुख चांगलंच वाटतं आणि नंतर पश्चात आपण त्याच्या सुखाबद्दल काय करत असतो, निराशा व्यक्त करत असतो. ते सगळं काय आपल्याला विषासमान वाटतं. राजसिक आहे, राजसिक सुख त्याच्यामध्ये प्रारंभी आपल्याला अमृतासारखं वाटतं आणि शेवटी विषाप्रमाणे वाटायला चालू होतं. या सुखाला राजसिक सुख असं म्हणतात. आणि जे सुख स्वरूप साक्षात्काराकडे लक्ष देत नाही, जे आरंभापासून शेवटपर्यंत मोहमयी असते आणि जे निद्रा, आळस, प्रमाद यापासून उत्पन्न होते, त्या सुखाला तामसिक सुख म्हणतात. काही सुखाचं त्याच्यामागे काहीच तथ्य नसतं. सुखाच्या मागे कोणत्याही गोष्टीवर मनुष्य सुख, आनंद प्राप्त करायला चालू करतो. एखाद्याला जीवे मारणं पाहिलं ना आपण, एखाद्या कुत्र्याला मारून टाकणं, एखादा प्राणी चालला त्याला दगड मारणं, काय केव्हा त्याला जीवे मारणं, अशी पण असतात लोक. तर अशी जी लोक असतात त्यांना काय ते परम सुख वाटतं. हे तामसिक सुख आहे त्यांचं थोडक्यात. स्वरूप आत्मसाक्षात्काराकडे लक्ष देत नाही आणि जे आरंभापासून शेवटपर्यंत मोहमयी असतं, त्याला काहीच नसतं. तामसिक लोकांना कितीही चांगली गोष्ट असू दे, किती वाईट गोष्ट असो, तो त्याच्यामध्ये सुखच शोधत राहतो. त्याला फरकच जाणवत नाही तो दोघांमधला, प्रारंभाचं काय आणि शेवटचं काय. सगळं त्याचं पूर्ण आयुष्य सरळच चालू असतं. त्या आयुष्यामुळे तो काय करतो, निद्रा, आळस आणि प्रमाद हे उत्पन्न होतं त्याच्यामध्ये आणि त्या सुखाला काय म्हणतात, तामसिक सुख असं म्हणतात. या पृथ्वीवर अथवा उच्चतर ग्रहलोकातील देवदेवतांमध्ये असा कोणीही प्राणी नाही जो या प्रकृतीच्या 3 गुणापासून मुक्त आहे. भगवंत पण सांगतात वरच्या लोकांमध्ये स्वह, मह, तप, जन, ब्रह्मदेवाच्या लोकामध्ये सुद्धा असा मनुष्य सापडणार नाही म्हणतात भगवंत, जो या 3 गुणापासून मुक्त आहे. जा, कोणाला इच्छा ना स्वर्गात जायची त्यांनी जाऊ शकता. जे पृथ्वीवर नरक आहे तेच तुम्हाला स्वर्गामध्ये मिळणार आहे. फक्त एवढे की तुम्हाला जे भोग पृथ्वीवर घेता आणि ते भोग घेतल्यामुळे तुम्हाला पाप घडलं जातं, ते तिथे नाही भेटणार. स्वर्गामध्ये तुम्ही तुमच्या वाटेल तेवढे, मनाला वाटेल, इच्छा तृप्त होत नाही तोपर्यंत तुम्ही भोग घेऊ शकता. म्हणून स्वर्गात जाण्याची इच्छा असते. पृथ्वीवर भोग पूर्ण होत नाहीत म्हणून तो स्वर्गात जातो. स्वर्गात कोणत्याही भोगाचं बंधन नाही. कितीही मनसोक्त भोग घ्या, ऐश्वर्य, सोनं, नाणं, भरपूर काय भेटतं आपल्याला स्वर्गामध्ये. पण एक गोष्ट भेटत नाही, ती म्हणजे भक्ती. आणि त्याच भक्तीसाठी आपला जन्म झालेला आहे. मनुष्य भोगासाठी आपला जन्म व्यर्थ घालवतो. पण इथे भगवंत सांगतात ते कोणत्याही 7 लोकामध्ये जावा, त्या लोकामध्ये तुम्हाला मोक्ष नाही. या त्रिगुणापासून कोणताही देवी देवता मुक्त नाही. या त्रिगुणांच्या प्रत्येक देवी देवता अधीन आहे. प्रत्येक देवी देवता. हे परंतपा, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र यांचे वर्गीकरण या प्राकृतिक गुणांद्वारे उत्पन्न त्यांच्या स्वभावानुसार केले जाते. आता भगवंत म्हणतात गुणानुसार ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र यांचं वर्गीकरण केलं जातं
चातुर्वर्णामया सृष्टम गुणकर्मम विभागशः. मी म्हणजे भगवंतानी 4 वर्णांचं त्रिगुणामध्ये वर्गीकृत केलं आहे. हे 4 वर्ण त्रिगुणामध्ये वर्गीकृत. जो सात्विक आहे तो ब्राह्मण आहे, जो राजसिक आहे तो क्षत्रिय आहे, आणि जो तामसिक आणि राजसिक या दोघांचं मिश्रित आहे तो आहे वैश्य, आणि पूर्ण तामसिक वृत्तीचा असतो तो असतो शूद्र. म्हणजे त्यामध्ये ब्राह्मण जातीचं जरी असेल, जन्मता जो ब्राह्मण असेल आणि तो जर असे विचार करत असेल तर तो निश्चित काय तामसिक आहे, तो शूद्र आहे. त्याचं वर्गीकरण केले, प्रोफेशन सांगितले. जे प्रचारक आहेत, भगवत नामाचा प्रचार करतात ते निश्चित ब्राह्मण आहेत. जे नेते मंडळी आताचे राज्य करतात ते क्षत्रिय. जे व्यापार करतात आपल्यासमोर सगळे व्यापारी ते वैश्य, भले तो ब्राह्मण का असेना, भले तो क्षत्रिय का असेना. आणि प्रचार करणारा जर शूद्र असेल तरीसुद्धा तो ब्राह्मण असतो. भगवंतांनी इथं गुणानुसार वर्गीकरण केले या 4 वर्णांचं. भगवंतांनी इथं कुठं जातीभेद काढला नाही. जातीभेद काढणारे पण तामसिक लोक असतात, त्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये भेद दिसतो, त्यामुळे ते तामसिक लोक आहेत. त्यांचे निश्चयसुद्धा तामसिकच असतात. या तामसिक निश्चयामुळे काय करतात, भेदाभेद होतो आणि राज्यामध्ये देशामध्ये अस्थिरता निर्माण होते, आणि अस्थिरतेमुळे राज्याचं किंवा देशाचं राजकारण, समाजकारण आणि ते राज्य व्यवस्थित चालत नाही. या भेदाभेदामुळे भगवंतांनी भगवद्गीतेत स्वतः सांगितलं आहे की हे जे वर्ग आहेत हे वर्ग नीच नाही आहेत, त्यांच्यामध्ये भेद नाही आहे. त्या वर्गामध्ये, त्या वर्णामध्ये कोणताच भेद नाही. त्यांच्या कर्मानुसार ती त्यांना पदं मिळतात. मग त्याच्यामध्ये तो ब्राह्मण का असाना जातीने तो शूद्रच मानला जाईल, तो क्षत्रिय असेल तो ब्राह्मण मानला जाईल, तो शूद्र असेल तो ब्राह्मण कोणीही बनू शकतं. हे वर्ण आहेत, जाती नाही. ही जाती व्यवस्था नाही आहे भगवंताने सांगितलेली, ही वर्णव्यवस्था आहे. वर्णव्यवस्थेने सर्व काही चालू असतं. भगवंतांनी स्वभावानुसार, म्हणजे भगवंत सांगतात स्वभाव, जसा स्वभाव असेल तुमचा तामसिक, राजसिक आणि सात्विक, त्याप्रमाणे तुमची वर्णव्यवस्था दिली जाईल तुम्हाला. शांती, आत्मसंयम, तपस्या, पावित्र्य, सहनशीलता, प्रामाणिकपणा, ज्ञान, बुद्धिमत्ता आणि धार्मिकता या स्वाभाविक गुणांपासून ब्राह्मण कर्म करतात. आता ब्राह्मणाचा कर्म, ब्राह्मण कसा ओळखावा त्याच्यामध्ये सांगितलं आहे. ज्याच्यामध्ये शांती आहे, आत्मसंयम आहे, पावित्र्य आहे, सहनशीलता आहे, प्रामाणिकपणा आहे, ज्ञान आहे, बुद्धिमत्ता आहे आणि धार्मिकता आहे. धार्मिक कार्यासाठी प्रवृत्त असतो तो ब्राह्मण. हे सगळे गुण जर त्याच्यामध्ये आहे, तो नीच कुळातला का सुद्धा तो ब्राह्मण झाला. मग ब्राह्मण बनण्यासाठी ब्राह्मण जातीमध्ये जन्म घ्यावा असा नियम कुठे शास्त्रामध्ये तर दिलेला नाही. गुणकर्मम विभागशः. जसे तुमचे गुण असतील तसं तुमचं कर्म असेल तसं तुम्हाला एक पद प्राप्त होईल. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र ही पद आहेत. ही पदं प्राप्त करायची असेल, या पदाला पूर्ण पोचायचं असेल तर आपल्याला निश्चित या गुणांचा अवलंब केला पाहिजे. शौर्य, तेज, निर्धार, दक्षता, युद्धामध्ये धैर्य, औदार्य, नेतृत्व आणि स्वाभाविक गुणानुसार क्षत्रिय कर्म करतात. तर क्षत्रियामध्ये शौर्य असतं. शौर्य म्हणजे तेज असतं त्यांच्या चेहऱ्यावर, निर्धार असतो एक प्रकारचा, एकदा निर्धार केला ते मागं हटत नाही. दक्षता असते, प्रत्येक गोष्टीमध्ये दक्षता असते. युद्धामध्ये धैर्य असतं, सामर्थ्यवान असतात. ब्राह्मणांना सांगितलं जाऊन युद्ध करा, नाही करू शकत, कारण त्याच्यामध्ये त्यांची गुण वेगळी आहेत. त्यांचं ते कार्य दिलंच नाही. भगवंतानी कार्य वाटून दिलेले आहेत सर्वांना, त्या कार्याप्रमाणे ते सर्व लोक कार्य करत असतात. तर क्षत्रियाचं मनात आलं युद्ध सोडून द्या आणि जावा धर्म कार्य करायला, तर तो करू शकतो. कुठल्याही वर्णातला मनुष्य कोणत्याही वर्णात जाऊ शकतो, पण त्याला ते गुणांचा अवलंब पूर्णपणे करावा लागतो. जोपर्यंत त्यामध्ये त्या गुणांचा अवलंब होत नाही तोपर्यंत तो ते वर्णामध्ये प्रवेश करू शकत नाही. याच्यामध्ये कोणत्याच प्रकारचा भेद नाही ठेवला भगवंताने. वर्गीकरण फक्त गुणानुसार केलं, जातीभेद इथे भगवंताने केलेला नाही आहे. कृषी, गोरक्षा आणि व्यापार हे वैश्यांचे स्वभावजन्य कर्म आहे, आणि श्रम व इतरांची सेवा करणे हे शूद्रांचे कर्म आहे. आता भगवंतांनी सांगितलं कृषी, गोरक्ष आणि व्यापार हे वैश्यांचे स्वभावजन्य कर्म आहे. कृषी करणं, शेती करणं, शेतकरी वैश्य, शेतकरी जे असतात ते वैश्य असतात. का? ते शेतीमध्ये माल पिकवतात,
आणि तो काय करतात, बाजारामध्ये जाऊन विकतात, व्यापार करतात. म्हणजे वैश्याचं कर्मच आहे की आपण कार्य करून, आपण थोडीशी हालचाल करून सगळ्यांचं पोट भरणं, अन्नाचं पोट भरण्याचं कार्य आणि व्यवस्था अन्न वस्त्र निवारा याची पुरवठा कोण करतं, वैश्य करतं. म्हणून या 4 वर्णामध्ये असा कोणताच वर्ण, एखादा वर्ण ढासळला तर पूर्ण व्यवस्था ढासळू शकते. आपण शूद्र म्हणून काम करत असेल तर त्यामध्ये स्वतःला लाजिरवाणी गोष्ट नाही आहे ती. आपण भगवंतांनी दिलेल्या सृष्टीचं पालन करतोय, ही सगळ्यात मोठी दिलेली देणगी आपल्याला भगवंतांनी. हा जर विचार करून आपण चाललो तर हे जातीभेद होणार नाही. आपल्याला आपण ज्या ज्या स्थितीमध्ये आहोत, जे जे आपल्याला कार्य मिळाले ते कार्य आपण भगवंताचा आदेश म्हणून जर केलं तर कोणताही जातीभेद निर्माण होणार नाही. आणि हे पण विचार करा आपण, जर आपण हे कर्म नाही केलं तर ही अस्थिरता निर्माण होईल. म्हणजे आपण या समाजामधला आणि आपण या देशामध्ये सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे असा विचार जर करून आपण चाललो तर आपल्या देशामध्ये, आपल्या राज्यामध्ये, आपल्या समाजामध्ये कधीही जातीभेद निर्माण होणार नाही. आपण महत्त्वाचा घटक आहे. अन्न साखळीमध्ये एखादा घटक ढासळला तर पुन्हा अन्न साखळी बिघडते. तसं 4 वर्णामध्ये एखादा वर्ण जर खचित झाला तर पूर्ण राज्याची, पूर्ण समाजाची, पूर्ण देशाची पातळी खालावते. तो देशाची अर्थव्यवस्था ढासळते. थोडक्यात सांगायचं काय, अर्थव्यवस्था मजबूत करायचं असेल तर ह्या 4 वर्णांनी काय केलं पाहिजे, मजबूतपणे कार्य केलं पाहिजे, सक्षम कार्य केलंच पाहिजे. याच्यामधला एखादे सुद्धा जर आपण शूद्र आहे म्हणून जर तो बसला असा त्यांनी वाईट विचार केला तर निश्चित अर्थव्यवस्था ढासळू शकते. तर जोपर्यंत हे 4 वर्ण आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये कार्य सक्षमपणे करत नाही तोपर्यंत अर्थव्यवस्थेची उन्नती होत नाही. भगवंत इथं तेच सांगतात आहे. एखाद्याने जर चुकून जरी म्हटला, त्याला जर वाईट वाटलं की आपण शूद्र आहे तर ती अर्थव्यवस्था ढासळते. कुठल्याही 4 वर्णामधल्या एखाद्याही वर्णाने असं विचार केला की मलाच का सगळं असं वाईट भेटलं, तर तो समजा त्यांनी हेच विचार केला पाहिजे, मी जे करतोय त्यामुळं हे अर्थव्यवस्था चालते. समजा का शेतकऱ्यांनी म्हटला की आम्हाला आमच्यावर अन्याय होते, नाही, त्यांनी हा विचार केला पाहिजे की मी करतोय, मी जो क्षेत्र सांभाळतो त्या क्षेत्रामुळे इतरांची पोटं भरतात आहे आणि अर्थव्यवस्थेला हातभार लागतोय. ब्राह्मणांनी सुद्धा हा विचार केलाच पाहिजे. मी हे जे परिव्राजकाचं काम करतोय, हे धार्मिक कार्य करतोय, या धार्मिक कार्यामुळे अर्थव्यवस्था चालते. आता ब्राह्मणाच्या धार्मिक कार्यामुळे अर्थव्यवस्था कशी चालते, तर एकदा प्रभू रामचंद्रांना भरत महाराज भेटायला आले. प्रभू रामचंद्रांनी विचारलं भरत महाराजांना की राज्य व्यवस्था कशी चालू आहे. ते म्हणजे व्यवस्थित चालू आहे. क्षत्रिय कसे आहेत, वैश्य कसे आहेत, शूद्र कसे आहेत, याच्याबद्दल भगवंतांनी विचारलं. ते म्हणलं सगळ्यांना मी व्यवस्थित आनंदात ठेवले. आणि ते म्हणले पुरोहितांना, ते म्हणलं त्यांच्या आनंद ठेवायची काय गरज आहे. तर भगवंतांनी म्हटलं पुरोहित सुखी नाही तर कुणीच सुखी नाही जगामध्ये. पुरोहितांना आदर दिलाच पाहिजे. जे ब्राह्मण पूजा कर्म धर्मकार्य करतात त्यांचं सृष्टीमध्ये किंवा समाजामध्ये खूप महत्त्वाचं स्थान आहे. जर धर्मकार्य केलं नाही तर मनुष्य सर्व सात्विक बनणार नाही. त्यांना धर्माचं ज्ञान प्राप्त होणार नाही. ते सर्व अधर्मी बनून जातील आणि अधर्म बनले सगळे तर सगळे राक्षस बनतील. आणि राक्षस बनला तर धर्माचा विनाश होईल आणि कोणत्याही प्रकारच्या पृथ्वीवर जीव अस्तित्वात राहणार नाही. तर ब्राह्मण काय करतो, एखाद्या पूजेचा अवलंब केला त्यासाठी 17 ठिकाणी त्या यजमानाला फिरावं लागतं. आणि फिरल्यानंतर तो ह्या दुकानातून थोडी वस्तू आण, त्या दुकानातून थोडी वस्तू आण, त्या दुकानातून वस्तू थोडी आण. अशा वस्तू विकत घेतल्यामुळे ते काय होतं, त्या दुकानदाराला त्याचा लाभ मिळतो, त्याची अर्थव्यवस्था चालू राहते. अशा प्रकारे काय करतात, हे धार्मिक कार्याचा अवलंब हा आपण केलाच पाहिजे. म्हटलंय भगवंतांनी इथं, याच्यामधले एक जरी पातळी ढासळली तर सुद्धा अर्थव्यवस्था बिघडू शकते. त्यामुळे आपण कोणतीही पातळी ढासळून न देता सगळ्यांनी कार्यक्षम राहिलं पाहिजे. अकार्यक्षम एक जरी राहिला यामधला 4 वर्णामधला तरी सुद्धा पूर्ण देशाची अर्थव्यवस्था ढासळू शकते. आताची स्थिती तीच आहे. आता कलियुगामध्ये असंच होणार, सगळेजण जातीभेदामध्ये अडकणार
आणि अर्थव्यवस्थेची वाट लावणार, समाजाची वाट लावणार, सगळ्या सुखसुविधांची वाट लावणार, देशाची पूर्णपणे अर्थव्यवस्था कोलमडून जाणार. जर प्रत्येकाने आपला कर्तव्य म्हणून जर कार्य केलं तर निश्चित अर्थव्यवस्था बळकट होते त्या देशाची. सर्व जीवांचा उगम आणि सर्वव्यापी असणाऱ्या भगवंताची पूजा करून मनुष्य आपल्या स्वकर्मानं सिद्धी प्राप्त करते. सर्वव्यापी असणाऱ्या भगवंताची पूजा करून मनुष्य आपल्या स्वकर्माद्वारे सिद्धी प्राप्त करू शकतो. आता भगवंताला जर सर्वव्यापीच मानत नसेल, सर्व चराचरामध्ये भगवंत आहे आणि हे जे काही कार्य करतो आपण, कोणतंही कार्य करा, ते सर्व भगवंताच्या कृपेमुळेच होते. त्यावेळेस मनुष्य आपल्या कर्मानुसार सिद्धी प्राप्त करतो. स्वे स्वे कर्मण्याविरताहां संसिद्धी लभते नरः स्वस्थ कर्मा निरताहां सिद्धी यथा विंदती तृच्छृणु. आपापल्या कर्माच्या गुणांचे पालन करून प्रत्येक मनुष्य सिद्धी प्राप्त करू शकतो. हे कसे शक्य होते याविषयी माझ्याकडून आहे, भगवंत म्हणतात. आणि तेच भगवंत इथे सांगतात, ते सर्व जीवांचा उगम आणि सर्वव्यापी असणाऱ्या भगवंताची पूजा करून मनुष्य आपल्या स्वकर्माद्वारे सिद्धी प्राप्त करू शकतो. सिद्धी कशी प्राप्त करतो? सर्व गुणांचा अवलंब करून, सर्वव्यापी भगवंताची पूजा करून. भगवंताची पूजा निश्चित केली तर भगवंताने जर आपल्या कर्मानुसार आपलं जे कर्म करतो त्या कर्मानुसार आपल्याला नियत कर्म करता करता जर आपल्याला सिद्धी प्राप्त करायची असेल तर त्या सर्वव्यापी भगवंताची पूजा, अर्चन, वंदन, भक्ती केलीच पाहिजे. आपल्या कर्माला जर भक्तीची जोड असेल तर ते कर्म सात्विक कर्म असं भगवंत सांगतात. सात्विक कर्म कोणतं? तर ते अशा प्रकारे आहे. मनुष्याने आपल्याला प्राप्त झालेला कर्म सदोष रीतीने करणे हे परक्याचे कर्म स्वीकारून ते पूर्ण रीतीने करण्यापेक्षा अधिक श्रेयस्कर आहे. तर भगवंत तिथे सांगतात बघा, दुसऱ्याचं काम करण्यापेक्षा स्वतःचं काम करा. स्वतःच्या ताटात काय वाढून ठेवले ते पाहतो, दुसऱ्याकडे पाहायची गरज नाही. भगवंत म्हणतात आहे की हे श्रेयस्कर कसं आहे की दुसऱ्याचे काम पूर्ण करण्यापेक्षा स्वतःचं काम करणं हे अधिक श्रेयस्कर आहे. मनुष्याला त्याच्या स्वभावाला अनुसरून सांगण्यात आलेले कर्म हे कधीच पापाने प्रभावित होत नाही. आपल्या स्वभावानुसार जे आपण कर्म करतो ते कर्म कधीसुद्धा पापाने प्रभावित होत नाही. आपल्याला जसं वाटतं तसं आपण कर्म केलं तर भगवंत ते पण सांगतात आहे, तुम्हाला जसं वाटतंय ना, तुमच्या विचाराला पटतंय ना, ते काम करा. फक्त वाईट कर्म करू नका. कर्म करत राहा, नियत कर्म करा, पण ते वाईटाकडे प्रवृत्त होईल असं कर्म करू नका. स्वतःच्या मनाने आणि चांगल्या पद्धतीने आणि सत्कर्म केलं आपण तर काय होतं, तो मनुष्य कधीच पापाने प्रभावित होत नाही. भगवंतांनी तर सांगितले, मनुष्याला त्याच्या स्वभावाला अनुसरून सांगण्यात आलेले कर्म हे कधीच पापाने प्रभावित होत नाही. मनुष्याच्या स्वभावानुसार जे कर्म त्याला मिळतं ते कधीसुद्धा पापाने प्रभावित होत नाही. म्हणजे त्याचा अर्थ लोक करतात, आपण काहीही स्वराचाराने वागलं तर आपल्याला पाप लागणार नाही. भगवंत सांगत नाही. आपण कसलंही कर्म केलं तर पाप लागत नाही. म्हणून संत सांगतात, ह्याची फोड करतात, याची उकल संतांनी काढली. भगवंतांनी जरी सांगितलं असेल तर संतांनी निश्चित उकल काढली. कर्म कोणतं करायचं? कर्म हे सत्कर्मच असलं पाहिजे. अकर्म विकर्म नको, विकर्म नको, सत्कर्म सांगितलं होतं. कर्म करायचं म्हणजे काय करायचं? सत्कर्म करायचं. तर ते सत्कर्म कधीसुद्धा पापाने प्रभावित होत नाही. भगवंतांनी जर इथं कर्माचा उच्चार केला असेल तर ते सत्कर्म आहे, विकर्म नाही. ज्याप्रमाणे धुराने अग्नी आवृत्त झालेला असतो त्याप्रमाणे सर्व प्रयत्न कोणत्या ना कोणत्या दोषाने व्यापलेले असतात. म्हणजे म्हणतात की अग्नी जर पेटवला आपण तर अग्नीच्या वरती धूर निर्माण होतो, आवृत्त झालेला असतो अग्नी पूर्ण धुराने. तसं सर्व प्रयत्न कोणत्या ना कोणत्या दोषाने व्यापलेले असतात. मनुष्य कोणतेही प्रयत्न करू दे, काहीही करू दे, दोष असतो. जसा अग्नीमध्ये दोष आहे तर मनुष्याच्या कर्मामध्ये दोष का नसणार आहे? मनुष्याच्या कर्मामध्ये दोष असतो. असा कोणीच व्यक्ती नाही आहे, असं कुठलीच गोष्ट नाही आहे की त्याच्यामध्ये कोणता ना कोणता दोष असेल. सगळ्यांमध्ये दोष आहे. दोष मुक्त असा कोणीच नाही जीव, कोणताच जीव दोषमुक्त नाही. सगळ्यांमध्ये दोष पाहिले असतातच, काही ना काहीतरी दोष असतातच. मनुष्याने आपल्या स्वभावापासून उत्पन्न झालेले कर्म जरी दोषयुक्त असले तरी त्या कर्माचा त्याग करू नये.
भगवंत तिथं सांगतात आहे, आपलं जर काम करत असाल आपण स्वभावानुसार आपल्याला जे काम भेटले त्या कामामध्ये जर दोष निर्माण झाले तर त्याला भगवंत म्हणतात ते दोषयुक्त असले, ते दोषयुक्त जरी असले तर त्या कर्माचा त्याग करू नये म्हणतात. तर एखादी गोष्ट चुकली, एखाद्या गोष्टीचा दोष निर्माण झाला आणि दोष म्हणून आपण ते त्यागून टाकत नाही. भगवंत म्हणतात कर्माला त्यागायचं नाही. जे आपलं नियत कर्म आहे त्याच्यामध्ये अनेक चुका घडत असतील तर चुका घडतात म्हणून ते काम सोडून देणं असं नाही. परत 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 करत राहा, बरोबर ते दोषयुक्त कार्य दोषमुक्त होऊन जातं. भगवंत इथं प्रयत्न करा सांगतात, सदैव प्रयत्न करा. जोपर्यंत ते दोषमुक्त होत नाही तोपर्यंत ते कार्य करत राहा. याच्यासाठी तुम्ही निराश नका हो. प्रत्येक वेळेस आपल्या एखाद्या कर्मामध्ये चूक झाली आपल्याकडून तर चुकीमुळे आपण निराश होतो, उदास होतो आणि सगळं कर्म सोडून देतो. मला करायचं नाही, माझ्याकडून कोणती गोष्ट चांगली घडतच नाही असे विचार लोक करतात. तर तशा लोकांसाठी भगवंत इथं सांगतात आहे की तुम्ही कधीही तुमच्या कर्माला दोषयुक्त समजू नका. दोषयुक्त असलं तरी सुद्धा त्याच्यामध्ये बदल करण्याची क्षमता ठेवा. ते दोष कसे मुक्त होतील, त्या दोषावर कसं कार्य करू, म्हणजे हताश व्हायला इथं भगवंताने सांगितलं. हताश होऊ नका अजिबात, सतत कर्म करत राहा. दोषमुक्त असलं तरी ते कर्म सोडू नका, ते कर्म करत राहा आणि त्याच्यामध्ये कसा बदल घडवून आणून त्याच्यामध्ये कशा प्रकारचे बदल करावा. भगवंत म्हणतात उदास होऊ नका, हताश होऊ नका. एकदा प्रयत्न केला आपल्याला यश प्राप्त झालं, असं अनेक वेळा प्रयत्न करत राहा, एकदा ना एकदा तरी यश मिळेलच. आपण जर ती गोष्ट सोडून दिली तर निश्चित आपण अकार्यक्षम होऊ, आपण अयशस्वी होऊ. जो आत्मसंयमी अनासक्त आहे आणि जो सर्व प्राकृत भोगांना तुच्छ लेखतो तो संन्यासाद्वारे कर्मबंधातून मुक्तता देणारी परमोच्च परिपूर्ण अवस्था प्राप्त करतो. जो आत्मसंयमी आहे, अनासक्त आहे, जो सर्व प्राकृत भोगांना तुच्छ समजतो, जे प्रकृतीमध्ये भोग घेतले जातात सगळे इंद्रिय तृप्तीचा जो तुच्छ समजतो, संन्यासाद्वारे कर्मबंधातून मुक्तता देणारी परमोच्च परिपूर्ण अवस्था प्राप्त करतो. म्हणजे संन्यासाद्वारे जे कर्मबंधातून मुक्त होण्याची जी परिपूर्ण अवस्था आहे त्या अवस्थेला तो प्राप्त होतो. संन्यासीने जी सांगितलेली असते आपल्याला अवस्था, संन्याची अवस्था काय, कर्माचा फळाचा त्याग करा आणि भगवंताची भक्ती करा. ही जी स्थिती आहे तिला म्हणतात परमोच्च स्थिती. या परमोच्च स्थितीला आपण प्राप्त होतो. म्हणजे काय, मुक्ती मिळते आपल्याला. हे कोणतं, या ज्या मनुष्याने या सिद्धीची प्राप्ती केली आहे तो सर्वोच्च ज्ञानाची परमसिद्धी अवस्था अर्थात ब्रह्म अवस्था कशा पद्धतीने प्राप्त करू शकतो ते माझ्याकडून जाण. याचे आत्ता मी तुला संक्षेपाने वर्णन करून सांगतो. मनुष्य सिद्धीची प्राप्त केली आहे, सर्वोच्च ज्ञानाची परमसिद्ध अवस्था अर्थात ब्रह्म अवस्था कशा पद्धतीने प्राप्त करू शकतो, मनुष्य ब्रह्म अवस्था कशा प्रकारे प्राप्त करू शकतो हे माझ्याकडून जाण. याचे संक्षेपण वर्णन मी तुला सांगतो. तर भगवंत ब्रह्मावस्था कशी प्राप्त करायची याबद्दल भगवंत सांगत आहे. आपण ते पुढील अध्यायामध्ये पाहू. तत्पूर्वी धन्यवाद. हरे कृष्णा. Please subscribe to channel, like, share and comment also.